नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट तर आहेच, त्याच्यात शासनाचे काही धोरणाचं ती एक संकट आहेच आणि पुन्हा आता एक नवीन संकट उभं राहणार आहे. कारण आता पुढं खरीपाचा सीझन तोंडावर आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना खतं घेऊन ठेवणं असेल, बी बियाणं उद्या घेणं असेल किंवा काही औषधी खरेदी करणं असेल तर आता यामध्ये सुद्धा एक अडचण निर्माण होऊ शकते. कारण महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स अँड डीलर असोसिएशन म्हणजे माफदानं 27 एप्रिलपासून संप पुकारण्यात आलेला आहे. आता त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत या जर मागण्या 27 एप्रिलपर्यंत पूर्ण नाही झाल्या तर त्यापुढील काळात महाराष्ट्रामध्ये बेमुदत संप होऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी खतं बी बियाणं या गोष्टी खरेदी करून ठेवायच्या तर यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. आता त्यामध्ये त्यांनी काय काय मागण्या केलेल्या आहेत आपण एक थोडक्यात जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रमुख मागणी आहे त्याची पहिली, खतांच्या लिंकिंग पद्धतीवर तात्काळ बंदी आणावी. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे काही खताची लिंकिंग होते, म्हणजे एखादं खत घेतलं तर याच्यासोबत हे दुसरं खत घ्यावंच लागेल, हे आम्ही करत नाहीत. तर ज्या काही कंपन्या आहेत, ज्यावेळेस आम्ही खत खरेदी करतो त्यावेळेस कंपन्याच आमच्यासोबत लिंकिंग करतात आणि पर्यायानं मग पुढं शेतकऱ्यांसोबत आम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर दुसरं आहे SDP अप्रमाणित बियाण्यावर नियंत्रण आणण्याचं. त्यानंतर बियाणे तपासणीत विक्रेत्याऐवजी कंपन्यांना जबाबदार धरणे. आता कधीकधी काय होतं आहे, निकृष्ट दर्जाचं बियाणं हे विक्रेत्याकडून विकल्या जातं, त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि त्यावेळेस त्या दुकानदाराला जबाबदार धरण्यात येतं. तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या कंपनीनं पॅकिंग आपल्याला दिलेली आहे त्या पॅकिंगनुसार आम्ही शेतकऱ्यांना विकतो, मग त्यामध्ये आमचा काय दोष आहे, त्यामुळं त्या कंपन्यांना जबाबदार धरलं पाहिजे. पण आता यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की काही दुकानदार पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी जर पॅकिंग करून विकत असतील तर ते सुद्धा गुन्हेगार ठरू शकतात. मात्र त्यांनी जबाबदार आम्हाला धरू नये अशी एक त्यांची मागणी आहे. त्यानंतर खत विक्रीवरील मार्जिन वाढवणं आणि त्यानंतर आहे युरिया व DAP वितरणाच्या नियमांचा फेरविचार करणं आणि त्यानंतर मुदतबाह्य जे कीटकनाशक आहेत हे कीटकनाशक कंपन्यांनी परत घ्यावे, अशा या त्यांच्या मागण्या आहेत. आणि जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर 27 एप्रिलच्या नंतर ते बेमुदत संपावर जाणार आहेत. आणि त्यामुळे अडचण अशी निर्माण होणार आहे की शेतकऱ्यांना आता ऐन या खरीपाच्या तोंडावरच खतं बी बियाणं ह्या गोष्टी खरेदी करून ठेवाव्या लागतात. आणि जर त्यांनी 27 तारखेच्या नंतर संप पुकारला तर शेतकऱ्यांना या खरेदी करण्यामध्ये अडचणी होऊ शकतात. म्हणजे निसर्गाचं तर शेतकऱ्यावर कोप आहेच, शासनाचाही आहे, मात्र आता या दुकानदारांनी सुद्धा संप पुकारल्याच्या नंतर हा एक कोप होणार आहे. अशी माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.